हाय नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा आणि मी आहे तुमच्यासोबत RJ रसिका. दोन चाकांवरचं स्वातंत्र्य आणि आरोग्याकडे नेणारा सुंदर प्रवास म्हणजे सायकलिंग. मित्रांनो, आज आहे 3 जून म्हणजेच जागतिक सायकलिंग दिवस. आरोग्य, पर्यावरण आणि फिटनेसचा संदेश देणारा खास दिवस. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉक्टर विजय व्यवहारे सर आणि संस्थेचे ज्येष्ठ सदस्य व मार्गदर्शक श्री जयंत सांगवीकर काका. सायकलिंगची आवड, त्यातून निर्माण झालेली सामाजिक जाणीव, फिटनेस आणि पर्यावरणासाठी त्यांचं काम या सगळ्यांविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत. सर, तुम्हा दोघांचंही रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. काका, तुम्ही 71व्या वर्षी सायकलिंगला सुरुवात केली, तर मग ती सुरुवात तुम्ही कशा पद्धतीने केली? माझं काय झालं की माझं चालायची सवय होती, पण ते टाचेचं हाड वाढल्यामुळे डॉक्टर म्हणले की हे 5-6 महिने आता बरं होत नाही. मग आता मी विचार केला की काय करायचं आता, म्हणून मग मी सायकल चालवू असं विचार केला. पण घरून मला सायकल घ्यायला परमिशन मिळणारच नव्हती. या वयात कशाला घेताय सायकल आणि काय, म्हणून मग मी आमच्या ग्रुपवर टाकलं आणि एकाने मला सायकल आणून दिली आणि मग मी ती चालवायला सुरुवात केली. ते मला 70व्या वर्ष. बापरे. काका त्या साध्या सायकलवरती आमच्या सोबत इथून संभाजीनगर पासून तर जायकवाडी डॅम पर्यंत सायकलवरती आलेत. बापरे. 50 किलोमीटर त्यांनी लॉंग राईड त्या साध्या सायकलवरती केली होती. खूप जड सायकल होती, पण खूप छान त्यांनी सायकलिंग केली त्या दिवशी. विजय सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे की सायकलिस्ट फाउंडेशनची सुरुवात नेमकी कशी झाली आणि त्यामागची प्रेरणा काय होती? नमस्कार. सायकलिस्ट फाउंडेशनची सुरुवात अशी झाली की बेसिकली मी टेबल टेनिसचा खेळाडू आहे. राज्यस्तरीयपर्यंत मी खेळलो आहे सब ज्युनियर कॅटेगरीमध्ये. आणि आमचा टेबल टेनिसचा हॉल होता नाईक कॉलेज, मनोज कानोजी सर आमचे तिथे हॉल चालवायचे. तर तो काही कारणाने आमचा हॉल अचानक बंद पडला. मग मी सायकलिंगकडे वळलो फिटनेससाठी, की आपण आता 35 क्रॉस केली, आपण फिटनेस करायला पाहिजे. कारण तेव्हा बऱ्यापैकी हे डायबिटीज, ब्लड शुगरचे वगैरे आजार बऱ्यापैकी आता सगळ्यांना माहीत झाले होते आणि आमची फॅमिली हिस्ट्री हृदयरोगाची आई वडिलांमुळे. तर फिटनेस करण्यासाठी मी सायकलिंगकडे वळलो. तर मी जेव्हा सायकलिंग सुरुवात केली ना, तर आपल्या शहरामध्ये काय व्हायचं की सगळेजण असे एकटे सायकलिंग करायचे. म्हणजे काका एकटे दर्गा रोडला जायचे किंवा मी केंब्रिज शाळेपर्यंत जायचो. आमचे एक डॉक्टर बीडकर सिनियर सर्जन आहेत घाटी हॉस्पिटलचे, तर सर देवगिरी किल्ल्याकडे जायचे. असे वेगवेगळे सायकलिंग करायचे. तर माझ्या डोक्यात काय विचार आला की आपण एकत्र जर सायकलिंग केली ना, तर आपण जास्त नियमितपणे करू शकतो. कारण एकट्याला काय होतं, सकाळी उठणं होत नाही, उठलं तरी कंटाळा येतो. पण आता असं होतं की आम्ही एक दुसऱ्याला फोन करू सकाळी आपलं आज राईडला जायचं. तर मग ती नियमितपणे व्हायला लागली आणि आम्ही एकत्र सगळे सायकलिंग करायला लागलो. आणि एकत्र सायकलिंग केली की ना, की ट्रॅफिकवाले पण तुम्हाला त्रास देत नाही. म्हणजे ग्रुप असेल की एकट्या दुकट्याला कट मारून जाणे, त्याला बाजूला हे करणे, या गोष्टी जरा बऱ्यापैकी होतात. तर हे आमचं होतं की ग्रुपने सायकलिंग केली तर ती वाढते आणि तुमचा ग्रुप सुद्धा वाढतो. जास्तीत जास्त सायकलिस्ट तुम्हाला जॉईन होतात राईडसाठी. नक्कीच सर. सर, आजकालच्या धावपळीच्या जीवनात सायकलिंग किती महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? आता तुमच्या याच्यात म्हणजे प्रश्नाचं उत्तर आहे. धावपळीच्या जगामध्ये काय झालं की स्ट्रेस वाढत चाललाय. जॉबचा स्ट्रेस आहे, कामावर जाण्याचा स्ट्रेस आहे, मला उशीरच होतोय आणि ट्रान्सपोर्टेशनची साधनं अजून पण बऱ्यापैकी तेवढी आपल्याकडे नाहीये. तुम्हाला मेन चौकातपर्यंत यावंच लागतं पायी किंवा कसं तरी कोणीतरी तुम्हाला आणून सोडतं गाडीवरती, मग तुम्ही तिथून रिक्षा किंवा बस पकडता. असं आहे. तर सायकलिंगमुळे ना, आपण जर नियमितपणे सायकलिंग केली आणि 20 ते 30 मिनिटं सायकलिंग केली तर आपल्या शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात बॉडीमध्ये. एंडॉर्फिन आहे, डोपामिन आहे, सेरोटोनिन, हे याला हॅपी हार्मोन्स म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये. तर तुमचं मन प्रसन्न राहतं दिवसभर तुम्ही जर सायकल चालवली तर स्ट्रेसही कमी होईल तुमचा. बरोबर आहे सर. जयंत काका, इतक्या वर्षाच्या अनुभवात सायकलिंगमुळे तुमच्या आयुष्यात काय काय बदल झाले? सायकलिंगमुळे खूपच बदल झाले. माझी बायपास पण झालेली आहे. तर माझे डॉक्टरसुद्धा इतके खुश आहेत माझ्या सायकलिंगवर. अरे वा. आणि बरंच म्हणजे माझ्या डायबिटिक आहे मला. तर मी पूर्वी इन्सुलिन घेत होतो. ते सायकलिंगमुळे इन्सुलिनही बंद झालं माझं. अरे वा, म्हणजे खूपच फायदे झाले तुम्हाला. नक्कीच सर. विजय सर, सायकलिंगमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नेमका काय सकारात्मक परिणाम होतो? सायकलिंगमुळे शारीरिक सांगतो सगळ्यात पहिल्यांदा. शरीर असं होतं की आपल्या पोटावरची चरबी कमी होते, मांड्यांवरची चरबी कमी होते. सायकलिंगमुळे तुम्ही फिट राहतात, ऍक्टिव्ह राहतात दिवसभर. सायकलिंग केली की मी जसं मागे म्हटलं होतं की हॅपी हॉर्मोन्स रिलीज झाले की तुमचं मन प्रसन्न राहतं. आणि सगळ्यात महत्त्व सायकलिंगचा एक फायदा असा आहे मानसिक आरोग्यावरती की कॉर्टिसॉल नावाचं जे हॉर्मोन आहे, जे तुम्हाला डिप्रेशन येतं किंवा तुम्ही नाराज राहतात, तर हे तुमचं बंद होतं, रिलीज होत नाही आपल्या बॉडीमध्ये. त्यामुळे हा खूप मोठा फायदा आहे सायकलिंगचा मानसिक आरोग्यावरती. नक्कीच सर. काका, पूर्वीच्या आणि आत्ताच्या सायकलिंगमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? म्हणजे सगळ्यांकडे सायकलच होती तेव्हा, कार वगैरे असे नव्हते वाहनं जास्त उपलब्ध. तर मग आणि आता ते उपलब्ध झाले, तर मग ह्या दोघांमधला फरक तुम्हाला काय जाणवतो? पूर्वी कसं आहे की गरज म्हणून सायकल वापरली जायची.
काही दुसरं काही साधन नव्हतं. पण आता मात्र बऱ्याच जणांकडे सगळे स्कूटर असते, गाडी असते, तरी सुद्धा सायकल चालवतात. ते फक्त व्यायाम म्हणून चालवतात सायकल. बरोबर सर. विजय सर, शहरात सायकल संस्कृती वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी जास्त गरजेच्या आहेत? सायकल संस्कृती जर वाढवायची जर असेल ना रसिका, तर सगळ्यात पहिले सायकलिंगचा ट्रॅक पाहिजे शहरामध्ये सायकल चालवायला. तुम्ही बघत असाल की किती ट्रॅफिक आहे रस्त्यावरती. सिग्नलवरती तुम्हाला 2दा सिग्नल सुटल्यावरती तुम्हाला जायला मिळतं. इतकी ट्रॅफिक वाढली शहरामध्ये. तर ते ट्रॅफिक, तर सायकल जर तुम्ही कामावर वापरली तर ट्रॅफिक पण कमी होईल आणि नॉईज पोल्युशन सगळ्यात कमी होईल. नक्कीच सर. काका, तुमचा एखादा लांब पल्ल्याचा सायकलवरून प्रवास केलेला असेल तुम्ही, तर त्याचा एखादा अनुभव किंवा एखादी आठवण आमच्यासोबत शेअर कराल का? लांब पल्ल्याचं पहिल्यांदा एकदा मी नगरला गेलो होतो. इथून छत्रपती संभाजीनगर ते नगर पूर्ण सायकलवरून गेलो होतो. बापरे. आणि नंतर मग पंढरपूर तर सायकलवारी आमची असतेच. आता माझी ही 4थी वेळ आहे सायकलवारीची. अरे वा. ते खूप आनंद असतो. रस्त्यामध्ये सगळे वारकरी वगैरे भेटतात, पायी जाणारे वगैरे, त्यांच्याबरोबर आपल्याला बोलता येतं आणि एकंदरच खूप छान असतं ते. म्हणजे शब्दात सांगता येत नाही, इतकं छान आहे ते. नक्कीच सर. सर, तुमच्या संस्थेमार्फत कोणकोणते उपक्रम राबवले जातात म्हणजे सायकलिस्ट ऍक्टिव्ह राहण्यासाठी? आमच्या संस्थेमार्फत आम्ही गरजूवंतांना सायकल प्रोव्हाइड करतो. म्हणजे नवीन किंवा जुनी, जास्त करून जुनीच आहे. असा आमचा एक उपक्रम आहे की तुमच्याकडं पडून नसेल जुनी सायकल आम्हाला द्या, आम्ही ती दुरुस्त करून गरजूवंतांपर्यंत पोहोचू. अरे वा, खूपच छान. याच्या व्यतिरिक्त महापालिकेनं मला आवाहन केलं होतं की तुमचे जुने कपडे जर असतील वापरण्यायोग्य तर ते आम्हाला आणून द्या, आम्ही ते गरजूपर्यंत पोहोचवतो. तर त्यातही आम्ही हिरिरीने भाग घेतला आणि तिकडे आम्ही डोनेशन दिलं. आणि अजूनही आम्ही काय करतो की दर 26 जानेवारीला आम्ही एका वृद्धाश्रमाला भेट देतो. बहुतेक वेळा आम्ही बसंतर बाबा विसावाला भेट देतो आणि 15 ऑगस्टला आम्ही एका शाळेत जात असतो आणि हे सगळं प्रभात फेरी काढून जातो आम्ही सगळं. अरे वा, खूपच छान सर. काका, आजची पिढी आपण बघतो की सारखी मोबाईलमध्ये दडलेली असते. मोबाईल गेम्स असतील किंवा काही असेल, मोबाईलवर सारखी मोबाईल पाहत असते. तर मग त्या तरुण पिढीला मोबाईल स्क्रीन पासून दूर ठेवण्यासाठी सायकलिंग किती उपयोगी ठरू शकते? फार उपयोगी ठरतं. पहिले तर आम्ही सायकल सुरुवात केली की आधी मोबाईल फक्त बघतो ते किती किलोमीटर आम्ही गेलोय ते बघण्यासाठी, आणि नंतर घरी आल्यावर आम्ही ते सायकलचंच आमचं चालू असतं सगळं बघणं. काय सायकलबद्दलच आम्ही सगळं वाचत असतो. आणि बऱ्यापैकी मुलं ना सायकल चालवताना लांब राहतात. 2 तास सायकल 2 तास ते फोनपासून लांब राहतात. हां, बरोबर. आणि कसं सायकल चालवता तुम्ही फोन वापरू शकत नाही. हो. त्यामुळेही ते फोन म्हणजे ऑटोमॅटिक बाजूला पडतो. किंवा खिशात आम्ही एकदा ठेवला की तो थांबल्यानंतर आम्ही फक्त कुणाला कॉल करायचा असेल तरच फोन हातात घेतो, अदरवाईज फोन बाजूलाच राहतो. नक्कीच सर. विजय सर, आजकाल तरुणांमध्ये फिटनेसची जागरूकता वाढतीये, हे आपण पाहतोच आहे. पण मग त्यांचं सातत्य कमी असतं. तर मग तुम्ही त्यांना काय संदेश द्याल की त्यांचं सातत्य कंटिन्यू राहील? डिस्ट्रॅक्शनसाठी आजूबाजूला तर एवढ्या गोष्टी वाढल्यात ना, आपल्या खूप जास्त गोष्टी वाढल्यात. म्हणजे मोबाईल फोन आहे, टीव्ही आहेत, लॅपटॉप आहेत, एवढ्या टॅबलेट्स आहेत, एवढ्या त्यांच्याकडे आता म्हणजे आता जे कम्युनिकेशन झालंय ना, तर ते एक दुसऱ्याला फिजिकल जाऊन भेटणं झालं. फोनवरती आहे, चॅटिंगच्या मार्फत आहे, कुठल्या तरी ऍपच्या माध्यमातून एक दुसऱ्याशी कनेक्टेड राहतात. तर यासाठी मुलांनी बाहेर पडावं झडावं. त्यांचे गुडघे कधी फुटलेच नाही अलीकडच्या जनरेशनचे. म्हणजे आम्ही सायकल शिकताना पण 10 वेळेस पडलोय, आमचे गुडघे फुटलेत. तर मुलांनी जास्तीत जास्त फिटनेसकडे वळावं आणि सातत्य टिकवण्यासाठी मला असं वाटतं की पालकांनी मुलांना सोबत घेऊन जायला पाहिजे. नक्कीच. खेळायला, फिरायला, सायकलिंगला, कुठल्याही स्पोर्ट्सला, रनिंग करायला जा, वॉक करायला. आई वडिलांनी मुलांना बाहेर नेल्याशिवाय मुलांना सवय लागणार नाही. बरोबर. आपल्याला त्यांना सवय लावावी लागणार आहे. मुलं होऊन जाणार नाहीत. नक्कीच सर. काका, सुरुवात करणाऱ्या नवीन सायकलिस्टसाठी कुठल्या महत्वाच्या गोष्टी आवश्यक असतात? त्यांनी सगळं सायकलिंगचे जे काय गॅजेट्स आहेत ते सगळे वापरले पाहिजेत. म्हणजे हेल्मेट घातली पाहिजे, हँगलोज घातले पाहिजेत, सायकलला समोर लाईट पाहिजे, मागे लाईट पाहिजे, तुमचे शर्टचे रंग पण अंधारात दिसतील असे पाहिजेत, रिफ्लेक्टिव्ह बेल्ट मिळतात, ते सगळं वापरायला पाहिजे तुम्ही. नक्कीच सर, नक्कीच. विजय सर, पर्यावरण संवर्धनासाठी सायकलिंग किती प्रभावी माध्यम ठरू शकतं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूप चांगलं माध्यम आहे सायकलिंगचं. आम्ही आमच्या सायकल ग्रुपतर्फे आम्ही 1-2 वर्षात आड आम्ही वृक्षारोपणाचा पण कार्यक्रम घेतो. आणि मी जसं बोलल्याप्रमाणे ना, आता सिमेंटची जंगलं वाढलीत, म्हणजे बिल्डिंग्स वाढायला लागल्या जातात. म्हणजे जुने बंगले, जुने वाडे डिमोलिश करून तिकडे आता मोठे मोठे टॉवर उभी राहायला लागले, सिमेंट उडत आहेत. तर याच्यामुळे तर म्हणजे आपलं वातावरणात तापमान वाढते. प्लस वरून भर म्हणजे आम्ही जे कारने जातो, टू व्हीलर जातो, म्हणजे फ्युएलवरती चालणाऱ्या ज्या काय गाड्या, टू व्हीलर असं की 4 व्हीलर, त्याच्यामुळे पण खूप जास्त प्रदूषण होतं. जर सायकल वापरायची सुरुवात झाली तर प्रदूषण पण कमी होईल आणि टेम्परेचर पण आपल्या शहराचं कमी होईल. नक्कीच सर. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवावी. आणि सायकल टू वर्क आमची संकल्पना आहे. आम्ही सायकल टू वर्क पण आमच्या ग्रुपमध्ये चालतं. आमचे एक इंजिनियर प्रसाद कोळेकर सायकलिस्ट आहेत, तर ते स्वतः सायकलवरती त्यांच्या ऑफिसला जातात. अरे वा, खूपच छान. सगळ्यांनीच जशी सुरुवात केली तर प्रदूषणाचं प्रमाण नक्कीच कमी होईल.
काका, महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सायकलिंगकडे कसं पाहावं आणि तुमच्या सायक्लिस्ट फाउंडेशन ह्या संस्थेमध्ये महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग कसा असतो? सगळ्यांनी सकारात्मकच बघितलं पाहिजे याच्याकडे. आणि ग्रुपमध्ये सगळे आहेत, महिला आहेत, वृद्ध पुरुष पण आहेत, लहान मुलं पण आहेत. म्हणजे आता मी माझं वय विसरून जातो तिथे गेलो की. सगळे 8 वर्षापासूनचे सगळेजण मला काका काका करत, आम्ही एकदम खुश असतो. नक्कीच सर. काका, सायकलिंगमधून तुम्हाला मिळालेला सर्वात मोठा जीवनधडा कोणता असं तुम्हाला वाटतं? मी माझं वय विसरतो, हा सगळ्यात मोठा धडा आहे. अरे वा, खूपच छान. सर, सायकलिंगमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नेमका काय सकारात्मक परिणाम होतो? मी जसं मागे बोललो होतो की सायकलिंगमुळे जे ॲडिशनल एक्स्ट्रा फॅट आपल्या बॉडीवरती आहे ते कमी होतं आणि मूळ म्हणजे तुम्ही आजारापासून लांब राहतात. तुम्हाला हृदय विकार होण्याची शक्यता सायकलिंगमुळे कमी होते. तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहील, शुगर तुमची कंट्रोलमध्ये राहील. आमच्या काकांचंच उदाहरण आहे की काकाला अनकंट्रोल डायबिटीज होता, ते इन्सुलिन घ्यायचे, पण नियमित सायकलिंगमुळे त्यांचं इन्सुलिन इंजेक्शन बंद झालं आणि ते गोळीवरती शिफ्ट झाले. म्हणजे मोठी अचिव्हमेंट आहे की म्हणजे डॉक्टरही परेशान असतात, पेशंटही परेशान असतो की इन्सुलिन चालू आहे तरी शुगर कंट्रोलमध्ये नाही, पण काकांनी ती सायकल चालवून शुगर कंट्रोलमध्ये करून दाखवली. तर हा खूप मोठा बेनिफिट आहे सायकलिंगचा. आणि सायकलिंग चालवल्यामुळे आपल्या शरीरामध्ये डिप्रेशन निर्माण करणारे हॉर्मोन असतात, कॉर्टिसॉल, तर त्याची पण पातळी कमी होते आणि तुम्ही डिप्रेशन पासून लांब राहतात. परदेशात युरोपमध्ये एक सर्वे झाला होता की त्यांचं असं म्हणणं की ज्या लोकांनी मागच्या 5 ते 10 वर्षात नियमित सायकलिंग केली त्यांचा कॅन्सरचा धोका 20% कमी होतो. अरे वा, खूप मोठी गोष्ट आहे ही. सायकलमुळे एवढे मोठे मोठे बदल होतात हे पहिल्यांदाच ऐकल्यासारखं वाटतं. माझं स्वतःच कोलेस्ट्रॉल लेवल जास्त वाढली होती, मी नियमित सायकलिंग करतो तर आता माझं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आलंय, मला गोळी घेण्याची गरज नाही. अरे वा, खूपच छान सर. सर, तुम्ही संस्थेच्या मार्फत अनेक उपक्रम राबवतात, तर त्याविषयी थोडंसं आम्हाला सांगाल का? मागे असं बोललो की आम्ही तुमच्या जुन्या सायकल आम्ही त्या दुरुस्त गरजूवंतांपर्यंत पोहोचवतो. कपडे आम्ही काही गरजूवंतांना दिले, काही लोकांना आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून सायकल पण नवीन घेऊन दिली गरजूवंतांना. तसेच आम्ही काय करतो, विविध विषयावरती सायकल विषयी जनजागृती करतो, सायकल फेरी काढतो. काही दिवस असतात, म्हणजे जसं कॅन्सर दिवस आहे, मग कॅन्सर दिवसाची आम्ही सायकल राईड करतो. कॅन्सरबद्दल तज्ज्ञांना बोलून त्यांना मार्गदर्शन करायला लावतो. मागे आम्ही डायबिटीज डेची पण रॅली केली होती की डायबिटीज काय आहे. फक्त लोकांना एवढंच माहिती की शुगरवाले म्हणजे डायबिटीज झाला, पण तो नेमका का होतो, कशामुळे होतो आणि त्याच्यासाठी काय आपण आपल्या लाईफमध्ये मॉडिफिकेशन करायला पाहिजे. तर तज्ञांना बोलून आम्ही आमच्या सायकलिस्टला ते मार्गदर्शन करायला सांगतो. आम्ही संभाजीनगर ते पंढरपूर सायकल रॅली करतो. रस्त्यात आम्ही आमच्याकडे काही डॉक्टर्स आहेत ग्रुपमध्ये, तर ते स्वतःहून मेडिसिन घेऊन येतात आणि आम्ही त्या पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना ते वाटतो. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे 5 रुपयाची व्हॅसलीनच्या डब्याने पण त्यांना खूप फायदा होतो त्यांच्या पायाला. आम्ही गोळ्या वाटतो, म्हणजे आम्ही साधेच गोळ्या होतो, तापाच्या गोळ्या, खोकल्याचं औषध किंवा सर्दी पडशीच्या गोळ्या, ह्या कॉमन जे काही आजार असतात ते. आणि आमच्याकडे काही डॉक्टर आहेत, सेवेकरी आहेत की ते त्यांचे पाय चिपून देतात, मसाज करून देतात. आम्ही असं सेवा करायचा प्रयत्न करतो. नक्कीच सर. सर, महिलांसाठी आणि छोट्या मुलांसाठी काही खास उपक्रम तुम्ही राबवतात का? हो, दर महिला आमच्याकडे महिलांसाठी एक विशेष राईड असते रविवारी, पहिल्या किंवा 5व्या रविवारी. तर त्यात आम्ही महिलांनाच पुढाकार देतो. महिलाच त्या राईडच्या इन्चार्ज असतात, महिलाच त्या कॉर्डिनेट करतात, आम्ही फक्त त्यांच्यासोबत सायकलिंग करतो. महिला आणि लहान मुलांसाठी तो एक उपक्रमाचा महिन्यातून एकदा असतो. वा, खूपच छान सर. काका, काही व्यक्ती फिजिकली परिपूर्ण नसतात पण तरीही त्यांची सायकल चालवण्याची इच्छा असते, आवड असते, तर मग ते सायकल चालवू शकतात का? हो, चालवू शकतात ना. आता माझ्याबरोबर एक आमचे फोटोग्राफर आहेत मित्र, सचिन गोडसे म्हणून. ते मुके आणि बहिरे आहेत तसे, पण पण बोलता त्यांना थोडंसं येतं. आणि त्यांनी आधी सुरुवातीला थोडी थोडी सायकल चालवायचे ते, पण माझ्या लहानपणापासून ओळखीचे असल्यामुळे आणि मी सायकल चालवतो म्हणल्यानंतर ते माझ्याबरोबर पण एकदा आले सायकल चालवायला आणि पार करोडीपर्यंत त्यांनी सायकल चालवली त्यावेळेस. आणि त्यांच्या कानातलं ते मशीन पण बरेच वेळा ओलं व्हायचं, त्याच्यावर त्यांनी काहीतरी उपाय शोधून काढला आणि आता ते रेग्युलर माझ्याबरोबर येतात आता. अरे वा, खूपच छान. म्हणजे इच्छाशक्ती असेल तर माणूस काही करू शकतो. नक्कीच सर, मी असं ऐकलंय की सायकलिस्ट फाउंडेशनची फॅमिलीमधला एखादा मेंबर जरी जोडला गेला असेल तरी आपोआप त्यांची पूर्ण फॅमिली फाउंडेशनशी जोडली जाते, तर मग हे कसं शक्य झालं? अगदी खरं आहे. आमच्याकडे कसे मॅडम आहेत, त्या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत, तर त्यांनी आधी सायकलिंगला सुरुवात केली वयाच्या 57-58 वर्षी. तर त्यांचं बघून त्यांचे मिस्टर, त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे असतील, तर आगाशे काकांनी सुद्धा सायकलिंग जॉईन केली. आणि आता आगाशे काका सध्या पुण्यात मुलाकडे, तर ते हजबंड वाईफ दोघंही रोज 40 ते 50 किलोमीटर सायकलिंग करतात, नियमितपणे करतात. आणि त्यांच्यामुळे त्यांच्या मुलाला पण सायकलिंगचं आता व्यसन जडले असं म्हणते. तोही नियमित सायकलिंग करतो, तोही पंढरपूरला पुण्यावरनं सायकलवरती येतो. आमच्याकडे अजून दुसऱ्या फॅमिली
कॉलेज आहेत, आमच्याकडे राजेश सर आहेत, ते सायकलवरती पंढरपूरला जातात म्हणून त्यांच्या मिसेसने वयाच्या 55 वर्षी सायकल शिकल्या अरे वा. आणि आता या वर्षी त्या आमच्यासोबत सायकलवरती पंढरपूर येणार आहेत. त्या सुद्धा केंब्रिज शाळेपर्यंत सायकलवर जातात. शहरामध्ये 20-25 किलोमीटरचा फेरफटका ते सायकलवरतीच मारतात. तर अशी आमची फॅमिली आता एक्सटेंड होत चालली आहे दिवसेंदिवस. वा, खूपच छान सर. मी पण सायकल चालवतो म्हणून माझी मुलगी पण सायकल चालवायला लागली आणि माझा नातू सुद्धा आता माझ्याबरोबर सायकल चालवायला येतो. अरे वा. काका इथे सायकल चालवतो, काकांचा नातू इन्स्पायर झाला, तो जर्मनीमध्ये असतो, तो पण तिथे सायकल चालवतो. हो. अरे वा, म्हणजे पिढी जात ती परंपरा हो. चालू आहे. नक्कीच सर. सर, तुम्हाला प्रश्न आहे की जे नवीन सायकलिस्ट सायकल चालवायला सुरुवात करतात, म्हणजे कुठल्या सायकलपासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे आणि कुठल्या नियमांचं पालन त्यांनी केलं पाहिजे सायकल चालवत असताना? साधारण 4 ते 5 प्रकारच्या सायकल सध्या आता मार्केटमध्ये तुम्हाला दुकानावरती मिळतील. हायब्रिड बाईक आहे, रोड बाईक आहे, MTB बाईक आहे, फॅट बाईक आहे. फॅट बाईक तुम्ही नाव ऐकलं असेल, पण अशा मोठ्या टायरच्या सायकल असतात त्या, जसे मोटरसायकल टायर असतात ना, तसे सायकल टायर असतात, त्याला फॅट बाईक म्हणतात. ग्रेव्हल बाईक पण आहे, ग्रेव्हल बाईक किंवा टुरिंग बाईक म्हणतात, ज्यावर तुम्ही 200, 300, 400, 500, 600 किलोमीटर तुम्ही सायकलिंग करतात. हा कन्सेप्ट युरोपमध्ये आलेला आहे. त्या काळी ते 1000 किलोमीटर 500 किलोमीटर ते सायकलवरती प्रवास करायचे, म्हणून त्या बाईकला टुरिंग बाईक नाव दिलेलं आहे. तर तुम्ही साधारण सायकल निवडताना हायब्रिड किंवा MTB बाईक तुम्ही निवडू शकतात. आणि आमचा सल्ला असा असतो की तुम्ही सायकल थोडी हलकी घेतली चालेल, पण हेल्मेट चांगल्या क्वालिटीचं घ्या. हेल्मेट घातल्याशिवाय तुम्ही रोडवरती यूज नका. हेल्मेट नसेल तर तुम्ही तुमच्या कॉलनीमध्ये चालवा, बाहेर रस्त्यावरती येऊ नका, कारण ट्रॅफिक खूप जास्त आहे, अपघात होण्याची शक्यता असते. हो. आणि नवीन तुम्ही सायकल चालवा घेतल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात तुम्ही नवीन असाल, सायकल चालवायचा अनुभव नसेल, तर तुम्ही तुमच्या कॉलनीमध्ये सध्या सायकलिंग करा 4-8 दिवस आणि मग तुम्ही रस्त्यावरती या. आणि रस्त्यावर जरी तुम्ही आला तर तुम्ही डावीकडं एका बाजूने सायकल चालवा, रस्त्याच्या मुख्य भागी तुम्ही सायकल चालवू नका. अपघाताची शक्यता जास्त असते, कारण प्रत्येकालाच घाई गडबड असते त्यांच्या कामावर जाण्यासाठी, जॉबवर जाण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी. त्यामुळे एका बाजूने सायकल चालवा. काकांनी सांगितल्याप्रमाणे समोर सायकलला लाईट असावा, मागे ब्लिंकर लाईट असावा आणि रिफ्लेक्टिव्ह तुम्ही बेल्ट किंवा जॅकेट घालावं, जेणेकरून मागून येणाऱ्या कारला तुमची सायकल दिसली पाहिजे, 2 व्हीलर सायकल दिसली पाहिजे. काय होतं की ते फास्ट असतात, सहसा सायकली दिसत नाही लांबून. रिफ्लेक्टिव्ह जॅकेट घातल्यामुळे तुम्हाला म्हणजे तो इझिली विजिबल होतो, दिसतो आणि मग ते कंट्रोल करतात. म्हणजे अपघाताची शक्यता त्यामुळे कमीत कमी होऊन जाते. सर, आज सायकल दिनाच्या निमित्ताने तुमचा काही खास उपक्रम आहे का, किंवा पुढे काही योजना आहेत का? हो, म्हणजे जगभरात सायकल दिवस जो आहे तो 3 जूनला साजरा करण्यात येतो. तर वर्किंग डे असल्यामुळे आम्ही 3 तारखेला आमचा काही जास्त उपक्रम नाही. 7 जूनला रविवारी भारतभर सायकलिंग होणार आहे. डॉक्टर अमित समर्थ यांच्या नेतृत्वामध्ये ही सायकलिंग रॅली निघणार आहे. अरे वा. तर आम्ही सायकल चालवून जनजागृती करतोय की जास्तीत लोकांनी सायकल चालवावी. आणि आमचा पुढचा असा उपक्रम आहे की गिव्ह वे टू सायकलिस्ट. सायकलिस्टला प्लीज तुम्ही रस्त्यावर चालवायला. फिटनेस करता सकाळी लवकर करतात, सकाळी ट्रॅफिक नसते, पण कामावर जाणारे जे असतात, स्पेशली कामगार वर्ग जो आहे तो सायकलवरती कामावर जातात, त्यांना तुम्ही रस्ता द्या, त्यांना रेस्पेक्ट द्या. एवढीच एक आमची विनंती आहे 2 व्हीलर 4 व्हीलर चालवणाऱ्या लोकांना. विजय सर, जागतिक सायकलिंग दिवसानिमित्त तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय खास संदेश द्याल? जागतिक सायकल दिनानिमित्त मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी जास्तीत जास्त सायकलिंगचा वापर करावा. माझ्या लहानपणी सायकलिंगचा वापर फक्त मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन होता. त्या काळी रिक्षा पण जास्त नव्हत्या, बसेस नव्हत्या, तर आम्ही सायकलवरतीच शाळेत जायचो, ट्युशनला जायचो, सायकलवरतीच मित्रांच्या आम्ही घरी भेटायला जायचो. तर ते दिवस परत यायला पाहिजे. आपण सायकलचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे. मी जिथे जॉब करतो त्या हॉस्पिटलला 70% डॉक्टर्स सिंगल कार नेतात माझ्या सकट. उद्या जर चांगला रस्ता मला मिळाला, मोकळा रस्ता मिळाला किंवा मला साईडने जागा जरी भेटली, तर मी माझ्या हॉस्पिटलला जॉबवरती सायकलने जायला यायला तयार आहे. इव्हन शहरात पण मी संध्याकाळी सायकलने फिरू शकतो, पण खूप जास्त ट्रॅफिक जाम आहे. आता त्याला आपण काही करू शकत नाही ट्रॅफिक जामला, बरोबर, कारण प्रत्येकाला आपल्या जॉबवर जायला कामासाठी 2 व्हीलरची 4 व्हीलरची गरज असते. पण जर कधी महापालिकेने सायकल ट्रॅक जर आम्हाला बनवून दिला तर जास्तीत जास्त आम्ही सायकल चालवू आणि जास्तीत जास्त इतरांना प्रेरित करू की तुम्ही सुद्धा सायकल चालवा. आणि तुम्हाला कुणाला जर काही मदत लागली सायकलविषयी, सायकल शिकण्यापासून तर कुठली सायकल घ्यावी, कुठे जावं, कोणत्या रस्त्यावरती जावं, किती चाललं पाहिजे, तर आमच्याकडे खूप सारे सिनियर सायकलिस्ट आहेत, जयंत काकांसारखे आमचे बरेच मेंबर आहेत, ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. नक्कीच सर. श्रोते हो, तुम्हालाही तुमची न वापरात असलेली सायकल डोनेट करायची असेल तर तुम्ही सायक्लिस्ट फाउंडेशनची नक्की संपर्क साधा. तर मित्रांनो, आज जागतिक सायकलिंग दिवसानिमित्त आपण जाणून घेतलं सायकलिंगचं महत्त्व आणि त्यामागची प्रेरणादायी माणसं. सायक्लिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष डॉक्टर विजय व्यवहारे सर आणि ज्येष्ठ सदस्य मार्गदर्शक श्री जयंत सानवीकर काका, तुम्ही रेडिओ देवगिरीवर आलात आणि आमच्यासोबत एवढ्या छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू. 4 चाकीपेक्षा 2 चाकं कधी कधी आयुष्याला जास्त सुंदर दिशा देतात. म्हणून स्वतःसाठी वेळ काढा, फिट राहा आणि शक्य असेल तिथे सायकलनी प्रवास करा. मी आरजे रसिका आता घेतेय तुमचा निरोप. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी गप्पांसोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.